10वीला आपल्याला उत्तुंग यश मिळालंच पाहिजे. त्यामुळे तुमचं संपूर्ण पुढचं जीवनाची वाटचाल कशी होणार आहे ती ठरणार आहे. तुमची उत्तरपत्रिका ना सुरेख पाहिजे, ज्याला प्रेझेंटेशन स्किल म्हणतात ना. उत्तरपत्रिका लेखनाचं कौशल्य म्हणजे लिहिल तर उत्तम लिहिल, नाही तर लिहिणारच नाही. कॉमर्समधनं विद्यार्थी CA ला जाऊ शकतो, CS ला जाऊ शकतो, ICW ला जाऊ शकतो. नाही तर पालक सारखे 6-6 तास TV बघत बसले तर मुलींना विशेषतः फार याचं अट्रॅक्शन असतं की आई TV बघते, मग मी पण TV बघणार. म्हणजे वर्षभर केलेल्या प्रयत्नांपेक्षा या 2-2.5 महिन्यामध्ये जे प्रयत्न होतील ते यशाच्या उत्तुंग शिखराकडे घेऊन जातील. विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी या दोन्हीही बोर्ड एक्झामिनेशनच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. 1 मार्चपासून 10वीची आहे, 4 मार्चपासून 12वीची आहे. जसजशा परीक्षेच्या तारखा जवळजवळ येत जातील तसा तसा आपला उत्साह द्विगुणित होत जातो. परीक्षेच्या विषयी आपल्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कुतूहल आहे. काही विद्यार्थ्यांना परीक्षेविषयी थोडीशी भीतीही वाटत असते, पण बहुसंख्य विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी उत्तम झाल्यामुळे कधी परीक्षा एकदा येते आणि उत्तर लिहितोय असं झालेलं असतं. मित्रांनो, 10वी आणि 12वी हे दोन्हीही वर्ष तुमच्या भविष्यकाळाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. 10वी नंतर आणि 12वी नंतर नेमकं पुढे काय करिअर करायचं हे ठरतं. 10वी नंतर प्रामुख्याने कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची, कॉमर्सला घ्यायची, सायन्सला घ्यायची का आर्ट्सला घ्यायची, याचा निर्णय आत्ता घ्यावा लागतो. काही जण पॉलिटेक्निकला जातात, काही जण ITIमध्ये जातात. हे सगळे निर्णयाची प्रक्रिया आहे ती 10वीच्या रिझल्टवर अवलंबून आहे. त्यामुळं 10वीला आपल्याला उत्तुंग यश मिळालंच पाहिजे. त्यामुळे तुमचं संपूर्ण पुढचं जीवनाची वाटचाल कशी होणार आहे ती ठरणार आहे. 12वीच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर 12वी सायन्सला विशेष महत्त्व आहे. आर्ट्स कॉमर्समध्ये कसं आहे, कॉमर्समध्ये सुद्धा आत्ता हल्ली खूप वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस निघालेले आहेत. कॉमर्समधनं विद्यार्थी CA ला जाऊ शकतो, CS ला जाऊ शकतो, ICW ला जाऊ शकतो. पण हे सगळं करत असताना तुम्हाला 12वीला नेमकं यश किती मिळणार आहे त्याच्यावर अवलंबून आहे. 12वीच्या मध्ये कसं आहे, बोर्डाची परीक्षा आहे, CET आहे, JEE आहे, नीट आहे, अशा अनेक वाटा 12वी नंतरच्या आहेत. आणि या सगळ्या परीक्षा म्हणजे जरी ती CET असेल, जरी ती नीट असेल, जरी JEE असेल, तरीसुद्धा तुम्हाला 12वीचा अभ्यासक्रम जर व्यवस्थित समजला असेल, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, तरच तुम्ही या परीक्षा उत्तम प्रकारे यशस्वी होऊ शकता. मुलांना काय वाटतं, स्पर्धा परीक्षेची तयारी मी करतोय, नीटची तयारी करतोय, JEEची तयारी करतोय, 12वीला काही तेवढं महत्त्व नाही, असं अजिबात नाही. नीट असू देत, JEE असू देत, 12वीचे फिजिक्समधले कॉन्सेप्ट, केमिस्ट्रीतले कॉन्सेप्ट, मॅथमॅटिक्समधले कॉन्सेप्ट जर तुम्हाला कळले तरच तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी उत्तम करू शकता, तरच तुम्ही स्पर्धा परीक्षेची पेपर सोडवू शकता. त्यामुळं 12वीला निर्विवाद महत्त्व आहे. काही लोक तर असं म्हणतात की जून महिन्यापासून डिसेंबरपर्यंत केलेला अभ्यास म्हणजे प्रामुख्याने या कालावधीमध्ये काय आहे, पोर्शन शिकवून पूर्ण करण्याकडे कल असतो.
या कालावधीमध्ये क्लासेसमध्येही पोर्शन पूर्ण कसा होईल, नोट्स कशा काढल्या जातील, तयारी कशी केली जाईल, हा सगळा भाग असतो तो जून ते डिसेंबरमध्ये येतो. पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी करायचे महिने कुठले, तर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चचे परीक्षेच्या कालावधीतले दिवस हे तुमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे कालावधी आहे. म्हणजे वर्षभर केलेल्या प्रयत्नांपेक्षा या 2-2.5 महिन्यामध्ये जे प्रयत्न होतील ते यशाच्या उत्तुंग शिखराकडे घेऊन जातील, हे संशोधनाने सिद्ध झालेलं आहे, अनुभवाने सिद्ध झालेलं आहे, पूर्वीच्या विद्यार्थ्यांच्या संकल्पनातनं सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे या 2.5 महिने आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. आता काय करायचं या 2.5 महिन्यामध्ये? काही विद्यार्थ्यांच्या समोर हा प्रश्न असतो की उजळणी करायची म्हणजे नेमकं काय करायचं हो? मित्रांनो, उजळणी करायची म्हणजे सर्वात पहिला महत्त्वाचा भाग काय आहे, तर 10वीची असू देत किंवा 12वीची असू देत, प्रथम तुम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक विषयाची कृतीपत्रिका, प्रत्येक विषयाचा क्वेश्चन पेपर समजून घ्या. प्रश्न 1 अ काय आहे, ब काय आहे, अ ला किती गुण आहेत, ब ला किती गुण आहेत, त्या गुणांनुसार किती उत्तर लिहायचंय याचा अंदाज आपल्याला बांधावा लागतो. त्या प्रश्नाची व्याप्ती, त्या प्रश्नाचा स्कोप ऑफ द क्वेश्चन, स्कोप ऑफ द अँसर्स ऑफ द क्वेश्चन. 12वीच्या सायन्सच्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की किती मार्काचा प्रश्न आहे, किती लिहायचं आहे मला. त्यामुळं प्रत्येक विषयाची कृतीपत्रिका पहिल्यांदा समजून घ्या. अजूनही काही विद्यार्थ्यांना प्रश्न 4 ब काय आहे हे माहीत नसतं. ज्याला क्वेश्चन पेपर कळलेला नाही त्याला उत्तरपत्रिका उत्तम लिहिता येत नाही. ज्याला क्वेश्चन पेपर व्यवस्थित समजलेला आहे त्याला उत्तरपत्रिकेची व्याप्ती, उत्तरपत्रिका कशी लिहायची, काय लिहायची याचा अंदाज आलेला असतो. त्यामुळे पहिलं आपलं हे काम रिव्हिजनमधलं आहे की प्रत्येक विषयाची कृतीपत्रिका, क्वेश्चन पेपर, प्रश्नपत्रिका समजून घ्या. दुसरा महत्त्वाचा भाग या दिवसामधला काय आहे, तर 10वी असू देत किंवा 12वी असू देत, या दोन्हीही परीक्षा टेक्स्टबुक ओरिएंटेड एक्झाम म्हणतात. पाठ्यपुस्तकांवर आधारित परीक्षा. 10वीची परीक्षा तर 100% पाठ्यपुस्तकांवर आधारित आहे. 12वीची परीक्षा सुद्धा 80-90% 10वी हे पाठ्यपुस्तकावर आधारित आहे. त्यामुळे तुमचं दुसरं महत्त्वाचं काम काय, तुमचे पाठ्यपुस्तकावर प्रभुत्व हवं आहे. पाठ्यपुस्तकातला प्रत्येक संबोध तुम्हाला समजला पाहिजे. पाठ्यपुस्तकातली प्रत्येक कल्पना तुम्हाला समजली पाहिजे. पाठ्यपुस्तकातली ओळ ना ओळ आपल्याला कळली पाहिजे. इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी खूप आहेत. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकामध्ये जे मॅटर इंग्रजीमधून आहे ते मराठीतून समजलं पाहिजे. मराठीतून समजलं, मराठीतून आकलन झालं तर परीक्षेत ते लिहिता येणार आहे. काही वेळेला इंग्रजी असतं म्हणून ते समजतच नाही आणि न समजल्यामुळं परीक्षेत उपयोजनात्मक प्रश्न आला, ॲप्लिकेशन लेवलचा प्रश्न आला तर तिथं मुलं गडबडून जातात, कारण कॉन्सेप्ट क्लिअर झालेला नसतो ना, कॉन्सेप्ट समजलेला नसतो ना. त्यामुळं संबोध समजून घेणे, कॉन्सेप्ट समजून घेणे हे पहिलं तुमचं महत्त्वाचं काम आहे. त्यामुळं पाठ्यपुस्तकाचं वाचन कसं करायचं याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त विचार करा. नाही तर अनेक विद्यार्थी मला असे भेटतात की मी ना काका खूप वाचतो पण माझ्या काही लक्षातच राहत नाही. वाचलेलं कधीही कोणालाही सांगता यायला पाहिजे. वाचलेलं कधीही कुठेही उत्तम लिहिता यायला पाहिजे. वाचलेलं प्रेझेंटेशन करता आलं पाहिजे. त्याला मित्रांनो दुसरा एक शब्द आहे, त्याला म्हणतात आकलनासहित वाचन, रीडिंग विथ कॉम्प्रिहेन्शन.
जो मुलगा आकलनासहित वाचन करेल त्याला वाचलेलं लक्षात राहील आणि वाचलेलं उत्तरपत्रिकेमध्ये लिहिता येईल. पण आकलनासहित वाचन करायचं म्हणजे काय करायचं हाही प्रश्न आहे ना आपल्यासमोर. आकलनासहित वाचन करायचं याचा अर्थ तुम्ही पाठ्यपुस्तक वाचायला सुरुवात केली की बरोबर मार्कर घ्या किंवा रेड पेन घ्या, लाल पेन घ्या आणि वाचायला सुरुवात करा. वाचताना पहिल्या पॅरेग्राफमध्ये याच्यातला कोणता शब्द महत्त्वाचा आहे, कोणतं वाक्य महत्त्वाचं आहे त्याला अंडरलाईन करा. अंडरलाईन केल्यानंतर विचार करा की याच्यावर कोणता प्रश्न येईल. ऑब्जेक्टिव्ह येईल का सब्जेक्टिव्ह येईल, वस्तुनिष्ठ येईल का दीर्घोत्तरी येईल का लघुत्तरी येईल, शॉर्ट आन्सर क्वेश्चन येईल का लॉंग आन्सर क्वेश्चन येईल, हा विचार करा. ही विचार करण्याची प्रक्रिया आकलनाकडे नेणार आहे. समजा मी विचार केला आणि एक शब्द अंडरलाईन केला तर मी लगेच पाठ्यपुस्तकात लिहीन MCQ, दिस इज द मॅटर ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन. आला तर परीक्षेत याच्यावर बहुपर्यायी प्रश्न येईल. असं करत करत तुम्हाला संपूर्ण धडा वाचला पाहिजे. तुम्ही धडा वाचताना पुढे गेलात आणि तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6 मुद्दे महत्त्वाचे वाटले तर तुम्ही ते 6 मुद्दे अधोरेखित करा, अंडरलाईन करा आणि पुस्तकातल्या LAQ, लॉंग आन्सर क्वेश्चन, हे मॅटर दीर्घोत्तरी प्रश्नाच्या उत्तराचं आहे. मित्रांनो, या पद्धतीने एक धडा वाचायचा म्हणजे त्याला 2.5 ते 3 तास लागतात. त्याला म्हणतात अभ्यासाची बैठक. तुम्हाला अभ्यासाची बैठक या 2.5 महिन्यात करता आली पाहिजे. आणि या पद्धतीने संपूर्ण धडा वाचला तुम्ही की जो भाग अधोरेखित केलाय, जो भाग अंडरलाईन केलाय तो भाग वहीमध्ये लिहून काढा. त्याला म्हणतात नोट्स काढल्या. मी नोट्स काढल्या. ही अभ्यासाची सर्वोत्तम पद्धत आहे. या उरलेल्या 2.5 महिन्यामध्ये तुम्हाला पहिलं काम हे करावं लागेल की पाठ्यपुस्तकावर प्रभुत्व मिळवणे, टेक्स्टबुकवर मास्टरी मिळवणे. म्हणजे तुमची परीक्षेतली 70 ते 80% तयारी झाली. 10वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये, कृतीपत्रिकेमध्ये 80% प्रश्न पाठ्यपुस्तकातल्या धडा संपल्यानंतर जे स्वाध्याय आहेत त्यातले येणार आहेत. 12वीमध्ये सुद्धा धडा संपल्यानंतर टेक्स्टबुकमध्ये जे स्वाध्याय दिलेत त्यातले प्रश्न जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकेत येतात, असा यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा ॲनालिसिस केल्यानंतरचा अनुभव आहे. त्यामुळं टेक्स्टबुकमधले एक्सरसाइज, पाठ्यपुस्तकामधले धड्याच्या खालचे स्वाध्याय हे उत्तम तुम्ही तयार केले पाहिजेत. ही उजळणीची तुमची दुसरी स्टेप, दुसरी पायरी. अशा पद्धतीने जर तुम्ही उजळणी करायला सुरुवात केली तर मग तुम्हाला काहीच अडचण नाही आहे. 70 आणि 80% मार्क जर पाठ्यपुस्तकावर मिळणार असतील तर 10-20% तर पुढचा प्रश्न आहे ना. पण हे या 2.5 महिन्यामध्ये करण्याची गरज आहे. या 2.5 महिन्यामध्ये तुम्ही टाइम प्लॅनिंग पण केलं पाहिजे, वेळेचं नियोजन केलं पाहिजे. कारण काय होतं, सराव परीक्षा होईल जानेवारीमध्ये आणि सराव परीक्षेनंतर तुम्हाला सुट्टी मिळते. शाळेमध्ये बोलवत नाहीत, 10वीलाही बोलवत नाहीत, 12वीलाही बोलवत नाहीत. ती तुम्हाला प्रिपरेटरी लिव्ह किंवा उजळणीसाठी दिलेली सुट्टी असते. मग त्या काळात तुम्हाला वेळेचं नियोजन करायला पाहिजे, टाईम प्लॅनिंग करायला पाहिजे. टाईम प्लॅनिंग कसं करणार तुम्ही? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे टाईम प्लॅनिंग करत असताना कमीत कमी झोप घ्यायची असा निर्णय घेऊ नका. तुमच्या प्रत्येकाचं आरोग्य उत्तम राहायचं असेल तर तुम्हाला 8 तास रात्रीची झोप मिळालीच पाहिजे. दिवसा झोपण्याचा प्रयत्न करू नका. रात्रीची 8 तास झोप प्रत्येकाला आवश्यक आहे. दिले 8 तास झोपेला, 1 तास सकाळ संध्याकाळचं जेवण, 1 तासभर सकाळी आवरणे, 8 आणि 2 10 तास झाले. 2 तास गप्पा मारणे, मित्रांबरोबर गप्पा मारायच्या,
मोबाईलवर गप्पा मारायचा, टी व्ही बघायचा, 10 आणि 2 12 तास झाले. क्लासला जात असाल, क्लासला दिले 3 तास, 12 आणि 3 15 तास झाले. अजून 1 तास रिलॅक्स, 16 तास. मित्रांनो, 8 तास शिल्लक राहिलेत. प्रत्येकाने विचार करा की हा 8 तास अभ्यास जर तुमचा या 2.5 महिने 2 महिन्यात झाला ना, एक सुद्धा मुलगा 80% खाली येणार नाही. पण ज्याने त्यांनी स्वतःशी प्रामाणिक राहून 8 तासाचं प्लॅनिंग केलं पाहिजे की सकाळी किती वेळ करायचा, दुपारी किती वेळ करायचा, रात्री किती वेळ करायचा, लेखन करून किती करायचा, वाचन करून किती करायचा, मनन करून किती करायचा. काही अनुभवी लोक असं सांगतात की संध्याकाळी झोपण्यापूर्वी तासभर शांत बसावं आणि दिवसभर जो अभ्यास केला तो आठवावा. त्याला मनन म्हणतात. तो आठवल्यामुळं तुमची मेमरी स्ट्रॉंग होती, तुमची स्मरणशक्ती चांगली होती आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स निर्माण होतो की मला वाचलेलं सगळं लक्षात आहे, वाचलेलं सगळं येतं आहे. हा कॉन्फिडन्स आहे, हा आत्मविश्वास आहे, तो तुम्हाला परीक्षेतल्या यशाकडे घेऊन जाणार आहे. सगळेजण सांगतात की कॉन्फिडन्स पाहिजे. कॉन्फिडन्स या 2 महिन्यात बिल्टअप करा ना, कॉन्फिडन्स तयार करा ना, आत्मविश्वास तयार करा. त्यामुळं वेळेच्या नियोजनात अत्यंत प्रत्येकाने आपलं स्वतःचं नियोजन करावं. नियोजन करत असताना आईबाबांशी चर्चा करावी. आईबाबांशी चर्चा करून नियोजन करावं, म्हणजे त्यांनाही कळेल की तुमचा अभ्यासाचा नेमका वेळ कोणता आहे, कसा आहे, आणि मग कोणता विषय कधी करायचा याचं प्लॅनिंग ज्याचं त्यांनी करावं. त्यामुळे टाईम प्लॅनिंग या 2-2.5 महिन्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढचा महत्त्वाचा भाग रिव्हिजनचा म्हणजे काय आहे, तर जुन्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका सोडवणे हे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे बरेचसे लोक असं म्हणतात, प्रत्यक्ष उत्तर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करायला पाहिजे, पण बरेचसे आत्तापर्यंतचे अनुभवी लोक म्हणतात की पूर्वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतले, कृतीपत्रिकेतले, क्वेश्चन पेपरमधले 60-70% प्रश्न रिपीट होतात. किंवा नाही रिपीट झाले प्रश्न तरी बोर्डाच्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवल्या म्हणजे तुम्हाला संपूर्ण वर्षाची उजळणी रिव्हिजन होतीये ना. आत्तापर्यंत जवळजवळ 5 बोर्डाच्या प्रश्नपत्रिका 10वीच्या आणि 12वीच्या झालेल्या आहेत. त्या सगळ्या प्रश्नपत्रिका मिळवा आणि त्या प्रश्नपत्रिका सोडवा. 5 प्रश्नपत्रिका जर प्रत्येक विद्यार्थ्यांनी सोडवल्या तर त्याला या वर्षीची प्रश्नपत्रिका एकदम किरकोळ वाटेल. त्याला सगळी प्रश्नपत्रिका ओळखीची आहे असं वाटेल आणि प्रश्नपत्रिका ओळखीची वाटल्यानंतर एकदम आत्मविश्वास वाढतो आपला. परीक्षेच्या काळामध्ये, परीक्षेच्या वेळेत ती प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर सगळे प्रश्न ओळखीचे आहेत असं वाटलं ना की तिथेच आनंद वाढतो. याला मानसिकता म्हणतात, याला सायकोलॉजी म्हणतात. परीक्षेचं मानसशास्त्र फार महत्त्वाचं आहे. परीक्षेच्या मानसशास्त्रातला हा भाग महत्त्वाचा आहे की प्रश्नपत्रिका बघितल्या आनंद वाटला पाहिजे. त्यासाठी या आधीच्या 5 प्रश्नपत्रिका सोडवा, म्हणजे तुम्हाला ती प्रश्नपत्रिका ओळखीची वाटेल आणि तुम्हाला आनंद निर्माण होईल. हा एक भाग परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वात महत्त्वाचं, लेखनाचा सराव करा. अजूनही काही विद्यार्थी म्हणतात की कोरोना काळात आमचं लेखन कमी झालेलं आहे, त्यामुळं आम्हाला उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी वेळच पुरत नाही. हे पूर्णपणे चुकीचं आहे. लेखनाचा सराव तुम्ही रोज जर 10 ओळी केला, मराठी, हिंदी, इंग्रजी रोज 10-10 ओळी लिहिल्या तर लेखनाच्या सरावामध्ये नुसतं लेखनाचं सराव म्हणजे लिहितोय म्हणून नाही, उत्तम लिहिणे आणि वेगात लिहिणे या 2 गोष्टी पाळा. तुमची उत्तरपत्रिका ना सुरेख पाहिजे, ज्याला प्रेझेंटेशन स्किल म्हणतात ना. उत्तरपत्रिका लेखनाचं कौशल्य म्हणजे लिहिल तर उत्तम लिहिल, नाही तर लिहिणारच नाही. उघड डोक्याला खुराक नको. माझी उत्तरपत्रिका नक्षत्रासारखी सुरेख असली पाहिजे आणि मी वेगात लिहिल. 3 तासाच्या ऐवजी माझा 2.5 तासात पेपर होईल, 2 तासाचा पेपर माझा 2.25 तासात पूर्ण होईल. हा आत्ता आधीच टाईम लावून प्लॅनिंग करा घरी.
त्यामुळं लेखनाचा सराव या 2 महिन्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या दृष्टिकोनातूनही विचार करा. आणि सर्वात महत्त्वाचं काय आहे तर तुमचं आरोग्य या 2 महिन्यात उत्तम राहिलं पाहिजे. पालकांची सर्वात महत्त्वाची जबाबदारी ही आहे की या 2 महिन्यामध्ये मी मुलाला अत्यंत आनंदी ठेवेल, मी मुलाला अत्यंत आरोग्यदायी ठेवेल, त्याच्या आहाराकडं लक्ष देईल, रात्रीचं जेवण थोडं कमीच करा. अत्यंत आवश्यक आहे ही गोष्टी. 2 महिन्यात कोल्ड्रिंक पिऊ नका. कोल्ड्रिंक पिलान, घसा धरलान, 8 दिवस आडवे झालात की गेले मार्क. मी नेहमी 10वी-12वीच्या मुलांना सांगतो की 2 महिन्यात कोल्ड्रिंक पिऊ नका. परीक्षा झाल्यानंतर कोल्ड्रिंकने आंघोळ करा, पण 2 महिने मात्र कोल्ड्रिंक पिऊ नका अजिबात. आईस्क्रीम खाऊ नका. काही गोष्टी परीक्षेसाठी, आपल्या आरोग्यासाठी पाळल्याच पाहिजेत. नेमकंच 3-4 दिवस ताप आला, परीक्षेच्या काळातच ताप आला तर काय करणार? पालकांची जबाबदारी इथे जास्त आहे की मुलांचं आरोग्य उत्तम ठेवणे, मुलांना सतत चर्चा करणे, त्यांच्याशी गप्पा मारणे, त्यांच्या अडचणी काय आहेत त्याच्याविषयी चर्चा करणे. 2 महिन्यामध्ये पालकांनी जरा कमी टी व्ही बघितला तरी चालेल असं मी म्हणू शकत नाही, पण ह्या गोष्टी आवश्यक आहेत. नाही तर पालक सारखे 6-6 तास टी व्ही बघत बसले तर मुलींना विशेषतः फार याचं अट्रॅक्शन असतं की आई टी व्ही बघते, मग मी पण टी व्ही बघणार. मग बसली मग टी व्ही समोर, गेले 1.5 तास की गेला अभ्यासाचा वेळ. आणि अभ्यासाचा वेळ जाऊन पुन्हा डायव्हर्ट होतं मन. टी व्ही बघणं हे 2 दृष्टीने घातक आहे. वेळ तर जातोच, पण मन तुमचं डायव्हर्ट होतं. त्यामुळं या 2 महिन्यात अजिबात टी व्ही बघू नका. मन तुमचं डायव्हर्ट नको आहे. मन फक्त अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन, अभ्यासावर लक्ष, एवढं एकमेव टार्गेट आपल्या मनात आहे. असा जर विचार केला तर मला वाटत नाही की या 10वीच्या आणि 12वीच्या परीक्षा तुमच्या दृष्टिकोनातून किंवा तुमच्या बुद्धिमत्तेच्या बाहेरच्या आहेत असं मला अजिबात वाटत नाही. इयत्ता 10वी आणि 12वी या दोन्हीही परीक्षेमध्ये दोन सिस्टीम आहेत. एक अंतर्गत मूल्यमापन आहे आणि एक बहिस्थ मूल्यमापन. इंटरनल इव्हॅल्युएशन, एक्सटर्नल इव्हॅल्युएशन. इंटरनल इव्हॅल्युएशन, अंतर्गत मूल्यमापन हे पूर्णत्वाने शाळेकडं, कॉलेजकडं आहे. आणि बहिस्थ मूल्यमापन म्हणजे बोर्डाची लेखी परीक्षा आहे, त्याला आपण एक्सटर्नल इव्हॅल्युएशन म्हणतो. अंतर्गत मूल्यमापनात काय काय आहे? अंतर्गत मूल्यमापनामध्ये भाषा विषयामध्ये तोंडी परीक्षा आहेत, ओरल एक्झामिनेशन्स. ओरल एक्झामिनेशन कशावर आहे? श्रवण क्षमता, वाचन क्षमता, आकलन क्षमता, लिसनिंग स्किल, रीडिंग स्किल, कॉम्प्रिहेन्शन स्किल, हे सगळे स्किल्स आहेत लँग्वेजमधले, त्याच्यावर ओरल एक्झामिनेशन आहे. आपल्याच शाळेमधले शिक्षक ही तोंडी परीक्षा घेतात, त्यामुळे भीतीचा प्रश्न नाही. तोंडी परीक्षेची तयारी करण्यासाठी रोज घरी 10 ओळी लिहाव्यात. मी मगाशी सांगितलं की 10 ओळी लिहिल्या म्हणजे लेखनाची क्षमता पूर्णपणे विकसित झाली. आता श्रवणाची क्षमता म्हणजे काय? लिसनिंग स्किल म्हणजे काय? की कोणीतरी वाचणार आहे आणि ते आपण ऐकणार आहोत आणि ते नंतर सांगणार आहोत. मग तुमच्या घरी आईबाबा असतील, आईबाबांना म्हणावं एवढं वाचावं बाबा, ऐका ते, आणि बाबांना पुन्हा म्हणून दाखवा. याला म्हणतात तयारी करणं. याला काही शिक्षक नको आहेत, याला काही क्लास नको आहे, याला काही दुसरं कुण नको आहे, आपल्या आपण घरी करू शकतो ना. तोंडी परीक्षेची तयारी, ओरल एक्झामिनेशनची तयारी ही घरी करायची आहे. त्याला सेल्फ लर्निंग म्हणतात. स्वयं अध्ययन, स्वाभ्यास, सेल्फ डिसिप्लिन. ओरल एक्झामिनेशन्स या स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या मतावर, स्वतःच्या अनुभवावर, स्वतःच्या कल्पनेवर आधारित आहेत. त्याची तयारी तुम्ही उत्तम करा. काही वेळेला इंटरनल इव्हॅल्युएशनमध्ये, अंतर्गत मूल्यमापनामध्ये गृहपाठाला मार्क आहेत, स्वाध्यायाला मार्क आहेत. स्वाध्यायाच्या वह्या उत्तम करा, प्रोजेक्ट उत्तम करा. सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांना जर्नलला मार्क आहेत, सायन्स जर्नल आणि सायन्स प्रॅक्टिकल्स. 10वीला सुद्धा सायन्स प्रॅक्टिकलला 20 मार्क आहेत इंटरनलचे, अंतर्गत मूल्यमापनाचे.
12वीला 30-30 मार्क आहेत अंतर्गत मूल्यमापनाला. 12वीला 70-30 फॉर्म्युला आहे, 10वीला 80-20 फॉर्म्युला आहे. 12वीच्या दृष्टिकोनातून 30-30 मार्क अंतर्गत मूल्यमापनाला आहेत. तिथे जास्तीत जास्त मार्क मिळाले तर तुमची टोटल 70% पुढे जाते. त्यामुळं अंतर्गत मूल्यमापन कसं करणार आहेत हे तुमच्या शिक्षकांशी चर्चा करून नीट समजून घ्या. कारण तुमचेच शिक्षक ती परीक्षा घेणार आहेत. पण काही विद्यार्थ्यांना परीक्षेला जाईपर्यंत शिक्षक काय विचारणार आहेत हे माहीत नसतं. खरं म्हणजे रोजचे शिक्षक आपले रोज आपल्याला भेटत आहेत आणि आपण त्यांच्याकडून माहिती करून घेतलं नाही, ही आपली चूक आहे ना. त्यामुळे शिक्षकांना मोकळ्या मनाने विचारा की सर ओरल एक्झामिनेशन कशा होणार आहेत हे मला एकदा व्यवस्थित समजून सांगा, त्याप्रमाणे मी घरी तयारी करतो. पण इंटरनल इव्हॅल्युएशनकडे दुर्लक्ष करू नका. तुमची एकूण टक्केवारी वाढवायची असेल तर इंटरनल इव्हॅल्युएशन अंतर्गत मूल्यमापनच वाढवणार आहे हे लक्षात ठेवा. आपल्या प्रत्येकाला या परीक्षेमध्ये 70%, 80% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क पडावेत अशी इच्छा व्यक्त करतो. सदिच्छा देतो. आमच्या सदिच्छा किरकोळ नाही आहेत, त्या 2-3% आहेत. तुमचे मार्क आणि आमच्या सदिच्छा असं मिळून तुम्ही 85% नक्की जाल अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.